पहिल्यांदा मी हिंदी वाल्यांशी बोलतो. हिंदी बोला सर. पार्टी का पार्टी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत दादा के नेतृत्व में काम कर रही है. आज दादा राष्ट्रीय अध्यक्ष चुने गए और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हमारी शुरुआत से थी, आज भी है और हमें यानी बहुत बड़ा हौसला इस निर्णय से आया. टीका अशी होते की पक्ष आमचा चोरला 2019 पासून हा सगळा डाव चालू होता. जितेंद्र आव्हाड म्हणतात की ज्या बापाने तुम्हाला मोठं केलं त्या बापाला सोडताना लाज वाटत नाही का? नाही, ज्या व्यक्तीला मुळातच लाज नाही त्या निर्लज्ज व्यक्तीबद्दल मी काय बोलायचं. सर इसकी हिंदी में जानना चाहिए. जितेंद्र आव्हाड कह रहे कि पिता की पार्टी छीन ली, शर्म आनी चाहिए आप लोगों को. अरे शर्म तो उनको आनी चाहिए जो शर्म से परेशान है. मैं उस व्यक्ति के बारे में क्या बोलूं. सर निकालानंतर बैठक होती पहिलीच. खरं तर काय बैठक निकालानंतरची नव्हती. बैठक दर मंगळवारी देवगिरीला असते आणि आज शेतकऱ्यांचा मी पुत्र आहे म्हणून शेतकरी पुत्राचं जेवण मी तिथे ठेवलं होतं. आपल्यालाही निमंत्रित केलेलं आहे. आपण सर्वांनी यावं यासाठी मी आलो. दादा कधीच उद्विग्न आणि नाराज नसतात. दादा आनंदी नेहमीच असतात आणि त्याच्यामुळे आम्ही सर्वच आनंदी शासन आपल्या दारी कार्यक्रमात बाबा सिद्दीकी यांचा पक्ष प्रवेश निकाल तुमच्या बाजूने येईल म्हणून 110% खात्री होती. 10 तारखेला बाबा सिद्दीकी यांचा पक्ष प्रवेश होना है. त्याबद्दल मला माहित नाही. आज जब फैसला आया तब अजीत दादा के साथ आप थे. पहली प्रतिक्रिया क्या थी, उनके क्या भाव थे उनके चेहरे नहीं, देखिए सभी ने तो अभिनंदन किया. अभी आपको भी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का नारा वहाँ पे सुने आया होगा. खुद मुंडे साहब और सभी ने वहाँ पे अमोल जी अभी मुख्य पक्षाची विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरवादी आहे, सत्यशोधकी आहे, तीच आमची कायम आहे. त्याच्यात शंका धरण्याचं काही कारण नाही. अमोलजी जितेंद्र आव्हाड असं म्हटले 2019 पासून अजितदादा अशा पद्धतीचा कट करत होते. मी सांगतो ना, अशा माणसाच्या बोलण्याला गल्ली बोळातली मुलं पण त्याला काही जास्त भाव देत नाही. त्याच्यामुळे त्या व्यक्तीवर बोलून मला आजच्या आनंदाच्या दिवसात विरजन पाळायचं नाही.